लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मैत्रिणीनेच नाशिक शहरातील एका महिलेस 50,000 रुपयांना गंडवल्याचा प्रकार समोर आलाय. पुतळा नूतनीकरणासाठी रोकड घेऊन यवतमाळ येथील मैत्रिणीने त्याचा अपहार केल्यानं हा प्रकार पोलिसात पोहोचलेला असून या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार संशयित निशा उर्फ काजल गवई असे मैत्रिणीस गंडा घालणाऱ्या महिलेचं नाव आहे. तर माधुरी धर्मेश वाघजी यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. गवई आणि वाघजी या दोन्ही महिला मैत्रिणी असून त्यांचे एकमेकांकडे जाणे येणे होते. 15 एप्रिल 2022 रोजी गवई ही महिला शहरात आलेली होती. गंगापूर रोडवरील बळवंतनगर भागात दोघींची भेट झाली. यावेळी संशयित महिलेनं पुतळा नूतनीकरणाचे काम हाती घेतल्याची माहिती देत वाघजी यांच्याकडून वर्गणी स्वरूपात 50,000 रुपये स्वीकारले. मात्र 1-2 वर्ष उलटून देखील पुतळ्याचं नूतनीकरण केलेलं नाही. त्यामुळे वाघजी यांनी पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. मात्र संशयित महिलेनं व्हिडिओ पोस्ट करत दमदाटी केली. त्यामुळे माधुरी वाघजी यांनी आता पोलिसात धाव घेतलेली असून अधिक तपास पोलीस आता करत आहेत. तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक.